मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 7 वचन 1 पासून 2 पर्यंत. तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका, कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्याच प्रकारचे तुमचे दोष काढण्यात येतील, आणि ज्या मापाने तुम्ही मापून घ्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, या वचनामध्ये सांगण्यात येत आहे की तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचेही दोष काढू नका. हालेलुया, हालेलुया. बरेच लोक दुसऱ्याचे दोष काढतात. म्हणून बायबलमध्ये किंवा म्हण आहे की ज्या वेळेला तुम्ही एक बोट दुसऱ्याकडे दाखवता त्यावेळेला 4 बोटे तुमच्याकडे असतात. पहिले तुम्ही कसे आहात हे पहा आणि मग तुम्ही दुसऱ्यांचे दोष काढा. काही लोक दुसऱ्यांचे दोष काढतात की तिचा नवरा दारू पितो, तिची सासू अशी आहे, तिचा सासरा असा आहे. बरेच लोकांना अशी सवय असते, 4 बायका बसल्या की एकमेकाचे दोष काढण्यास सुरुवात होते. पण बायबलमध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही दोष काढू नका, कारण तुम्ही जर दोष काढाल तर तुमचे पण दोष काढण्यात येतील आणि तुमचे पण दोष काढतात लोक. म्हणून बायबल स्पष्टपणे सांगत आहे की तुम्ही कुणाचेही दोष काढू नका, की तो कसा आहे, ते असे आहे, तो ठेंगणा आहे, तो काळा आहे, तो गोरा आहे, असे कुणाचेही दोष काढू नका. कारण बरेच लोकांना वाईट सवय असतात. पण येशूकडे आल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला ही वचनं ऐकता त्यावेळेला प्रत्येक माणसाचं परिवर्तन झालं पाहिजे की आजपासून आम्ही कोणाचेही दोष काढणार नाही, असा तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कुणाचेही दोष काढू नका. म्हणून बायबल स्पष्टपणे सांगत आहे की ज्या प्रकारे तुम्ही दुसऱ्यांचे दोष काढाल त्याच प्रकारे तुमचे पण दोष काढण्यात येतील. म्हणून तुम्ही कोणालाही तुच्छ मानू नका की तो असा आहे, तो तसा आहे, पण तुम्ही कशा आहेत ते पहिले पहा. हालेलुया, हालेलुया. प्रत्येकाने आपलं अंतःकरण ओळखायचं आहे की आपण कसे आहोत, आपण कुठल्या पद्धतीने वागत आहोत, आपण देवाची वचने पाळतो का की त्यानुसार वागतो का, हे आपण पहिलं पाहिलं पाहिजे. म्हणजे पहिलं आपल्या अंतःकरणात आपण झाकलं पाहिजे, मग दुसऱ्याच्याकडे पाहिलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. म्हणून या वचनामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येकाने कुणाचे पहा. काही लोक म्हणतात त्या कलिशामध्ये अशा आहेत, त्या कलिशामध्ये अशा आहे, की हे दोष काढणे आहेत. कारण सजा देणे परमेश्वराच्या हातात आहे, कारण प्रभू येशू सजा देणार आहे. म्हणून बायबलमध्ये लिहिलं याकूबाच्या पत्रामध्ये, याकूब अध्याय 1 वचन 26, आपण धर्मचारण करणारे आहोत असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याने धर्मचारण व्यर्थ आहे. हालेलुया, हालेलुया. दुसऱ्याला मोठमोठ्या गोष्टी शिकवतात आणि तो आपल्या जिभेला आळा घालत नसेल, कारण ज्याची जिभेवरती कंट्रोल असतो ते पूर्ण शरीरावरती त्याचं कंट्रोल असतं. म्हणून पहिले आपल्या जिभेला आपण आळा घातला पाहिजे. जिभेला आळा घालणं म्हणजे ज्या तोंडातून तुम्ही स्तुती करता, ज्या मुखाने तुम्ही देवाची आराधना करता, त्या मुखातून दुसऱ्याचे दोष निघता कामा नाहीत किंवा शिव्या निघता कामा नाहीत किंवा दुसऱ्याला दोष देता कामा नये. हे प्रत्येकानं आपण ठरवलं पाहिजे की आपण कसे वागत आहोत. आजपर्यंत आपण देवाचे वचन ऐकतो पण आपण त्यानुसार वागतो की नाही, हे आपण पहिलं आपल्या अंतःकरणात पाहिलं पाहिजे. हालेलुया. आणि त्यानुसार चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणाचेही दोष काढू नका आणि काढत असाल तर आत्तापासून तुम्ही ते बंद करा. हालेलुया, हालेलुया. ते काढायचं तुम्ही बंद करा की मी आता कोणाचे दोष काढणार नाही. म्हणून रोमकरास पत्र अध्याय 2, तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कोणी असेल तरी तू स्वतःला सबक नाही, कारण जेथे तू दुसऱ्याचे दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस. हालेलुया, हालेलुया. या वचनामध्ये काय लिहिलं आहे की ज्या वेळेला तू दुसऱ्याचे दोष काढतोस त्यावेळेला तू स्वतःलाही दोषी ठरवतोस. हालेलुया, हालेलुया. आणि अशा प्रकारे अशा विरुद्ध देवाचा न्याय सत्याने असतो. हालेलुया. कारण देव सत्याचा देव आहे आणि तो सत्याने न्याय करतो. हालेलुया. म्हणून हे मानवा, तू दुसऱ्याचे दोष लावतोस
तर तू देवाच्या न्यायातून सुटतील असे तुला वाटतं काय? हालेलुया. तुम्ही दुसऱ्यावरती दोष लावता, पण तुम्ही कसे आहात? तुम्ही देवाच्या न्यायातून सुटाल असे तुम्हाला वाटते काय? हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रत्येकाने देवाची ममता ही पश्चातापाकडे तुम्हाला नेऊ शकते. म्हणून ममता, क्षमा, अनुसरशीलता ह्या विपुलतेचा तुम्ही आदर करावा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून देवाची जी वचनं आहेत, ममता म्हणजे प्रेम, आणि म्हणून पहिलं फळ आहे प्रीती, प्रेम. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि फळ प्रत्येक माणसामध्ये येशूवरती विश्वास ठेवल्यानंतर दिसलं पाहिजे. हालेलुया. प्रत्येक माणसामध्ये ते फळ दिसलं पाहिजे की आपण एकमेकावरती प्रेम केलं पाहिजे. दुसऱ्याचे दोष काढता कामा नये की तो असा आहे, तो तसा आहे, तो काम करत नाही, तो काम करत नाही. हालेलुया. हे सजा देणे परमेश्वराच्या हातात आहे. हालेलुया. म्हणून कोणीही दोन धन्याची चाकरी करू शकत नाही. हालेलुया. कारण एकाला दोष देईल व दुसऱ्यावरती तो प्रेम करेल. दोन धन्याची चाकरी कोणी मनुष्य करू शकत नाही. एकानं जास्ती पैसे दिले, पगार दिला की तुला हा चांगला आहे. हालेलुया. एकानं कमी दिला की तो त्याचे दोष काढतो. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे की कोणी दोन्ही धन्याची चाकरी करू शकत नाही. एकाला दोष देईल व दुसऱ्यावरती ते प्रेम करेल. एक निष्ठेने वागणार नाही, दुसऱ्याला तुच्छ म्हणेल. तुम्ही देवाची व दुसऱ्याची चाकरी करू शकत नाही. हालेलुया. तुम्ही एकाचीच चाकरी करा. देवाच्या वचनाचा पालन करा. कुणालाही दोष लावू नका. हालेलुया. बरेच लोकांना दोष लावायची सवय असते. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, लूकमध्ये अध्याय 18 वचन 11 पुढे, तेव्हा एक पुरुषी मंदिरामध्ये गेला प्रार्थना करण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. आणि तो स्वतः प्रार्थना करताना म्हणाला, ए देवा, इतर माणसासारखा मी लबाडी व अधर्मी व व्यभिचारी नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा पुरुषी काय बोलला? इतर माणसासारखा मी नाही. मी लबाडी करत नाही, अधर्मी नाही, व्यभिचार करत नाही, त्यांच्यासारखा किंवा त्या जकातसारखा पण मी नाही. हालेलुया, हालेलुया. ते पाठीमागं जकातदार आहे त्याच्यासारखा पण मी नाही. हालेलुया. आणि आठवड्यातून मी 2दा उपवास करतो. आठवड्यातून 2दा उपवास करतो. हालेलुया. आणि जी काय माझी कमाई असेल त्यातील मी दशांश देतो. हालेलुया. म्हणजे काही लोक स्वतःला धर्मी समजतात, शास्त्री पुरुषासारखे. हालेलुया, हालेलुया. पण जो जकातदार बाकीमार्गे उभा होता त्याने स्वर्गाकडे पण, त्या देवाकडे पण दृष्टी लावली नाही. आणि तो म्हणाला, मज पाप्यावर दया करा. हालेलुया, 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 हालेलुया. ते ऊर बडवून म्हणाला. हालेलुया. जकातदार त्याने देवाकडे वर पाहिले नाही आणि ते ऊर बडवून म्हणाला की प्रभू येशू, मज पाप्यावर दया करा. हालेलुया. हालेलुया, हालेलुया. जे देवाकडे येतात नम्र बनतात, हे प्रभू येशू, मी पापी आहे, मला माफ कर, मज पाप्यावर दया कर. हालेलुया. देव त्यांच्यावरती कृपा करत असतो. हालेलुया, हालेलुया. देव त्यांच्यावरती कृपा करत असतो आणि असे लोक नीतिमान म्हणून घरी जात असतात. हालेलुया. अशावरती देवाची कृपा होते आणि असे लोक नीतिमान म्हणून घरी जातात. म्हणून जे स्वतःला उंच करतात त्याला नमवलं जाईल. हालेलुया. आणि जे स्वतःला नम्र करतात त्यांना उंच केलं जाईल. हालेलुया. म्हणून तुम्ही याला कितीही समाजात मान सन्मान असेल, तुमचं ऑफिस असेल किंवा कुठलेही तुम्ही मोठे पगारदार असाल, हालेलुया, किंवा बिझनेसमध्ये असाल, पण देवाकडे आल्यानंतर तुम्ही नम्र झालं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. देवाकडे आल्यानंतर आपण नम्र झालं पाहिजे. हालेलुया. म्हणजे एक दिवस देव तुम्हाला उंच करेल. हालेलुया, हालेलुया. तंटा पाडण्यासाठी, झगडे लावण्यासाठी काय करू नका. म्हणून फिलिपियरास पत्र अध्याय 2 वचन 3, तंटा पाडण्यास अथवा पोकळ डोल मिरवण्याकरता बुद्धीने काही करू नका, तर लीन व एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. हालेलुया. तंटा पाडण्यासाठी. हालेलुया. तो असा आहे, तो तसा आहे, तिथे तंटा पाडतात. पण तूच मोठा आहेस. आपण स्वतःला नम्र बना. हालेलुया. तो किती मिरवत असेल, मी असं केलं, मी तसं केलं, बाबा तू मोठा आहेस. हालेलुया, हालेलुया.
म्हणजे तिथे तुम्ही बोलला नाही नाही मी पण मोठा आहे, मी तुझ्यापेक्षा हे करतो, हालेलुया, मी चांगलं काम करतो, मी असं करतो, तर तिथे झगडे होतात. तंटा पाडण्यासाठी डौलाने मिरवू नका, तर बुद्धीने हालेलुया एकमेकाला आपल्यापेक्षा श्रेष्ठ म्हणा. ठीक आहे बाबा तू मोठा आहेस, हालेलुया, तुम्ही स्वतःला नम्र म्हणा, म्हणजे देव तुम्हाला उंच करेल. हालेलुया, ही देवाची वचनं आहेत आणि देवाच्या वचनानुसार तुम्ही वागलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. म्हणून कोणाचेही दोष काढू नका. हालेलुया, कोणाचेही दोष काढू नका. तिची सासू असे आहे, तिचा नवरा असा आहे, हालेलुया, त्याचा शेट असा आहे, त्याचा नोकर असा आहे, हालेलुया, हालेलुया, असे दोष काढता कामा नये. आणि ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्याच प्रकारे तुमचे पण दोष काढण्यात येतील. हालेलुया, लक्षात ठेवा, ही देवाची वचनं आहेत. हालेलुया, म्हणून तुम्ही आजपासून तुमच्या जिभेला लगाम घाला, आळा घाला, आळा. हालेलुया, कंट्रोल करा की इथून पुढं माझ्या तोंडातून वाईट शब्द निघता कामा नयेत. हालेलुया, आणि पुढं वचन लिहिलेलं आहे की ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला देण्यात येईल. हालेलुया, ज्या मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने तुम्हाला देण्यात येईल. कुरकुर करून देऊ नका. हालेलुया, हालेलुया, आणि दोष काढू नका. मोशेने ज्या वेळेला इस्रायल लोकांना फारूकच्या तावडीतून घेऊन आले आणि ते कुरकुर करू लागले, ते पोचले नाहीत, त्यांचा तिथेच नाश झाला. हालेलुया, हालेलुया, जे दुसऱ्याचे दोष काढतात आणि कुरकुर करतात त्यांचा नाश होत असतो. हालेलुया, म्हणून ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला देण्यात येईल. हालेलुया, हालेलुया. आणि पुढे वचनामध्ये सांगितलेलं आहे की तू आपल्या डोळ्यातील मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस. हालेलुया, हालेलुया, तू आपल्या डोळ्यातील मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस, किंवा अथवा तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील. पहिल्यांदे तुझ्या डोळ्यातील मुसळ काढ. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातील मुसळ काढून टाक, म्हणजे तुला तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढण्यात स्पष्ट दिसेल. हालेलुया, हालेलुया. काही लोक एक दुसऱ्याचे दोष काढतात, काही लोक स्वतःला धर्मी समजतात आणि म्हणतात हा असा आहे तो तसा आहे. म्हणून इथे वचन लिहिलेलं आहे की तू आपल्या भावाच्या डोळ्यातील हालेलुया कुसळ. हालेलुया, कुसळ नका एवढं असतं, छोटंसं असतं. मग तू असेल मी माझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढू दे, म्हणून इथे बोललं पहिल्यांदा तुझ्या डोळ्यातील मुसळ काढ. मुसळमध्ये हे एवढं मोठं असतं. हालेलुया, हे मोठं तुझ्या डोळ्यात मुसळ आहे आणि तू कुसळ कसे काढशील, पहिलं मुसळ काढ. हालेलुया, 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 पहिलं हे मुसळ काढ. हालेलुया, म्हणजे स्वतःला तू कसा वागतोस ते पहिले पहा. हालेलुया, हालेलुया. म्हणून ह्या वचनामध्ये आहे की तू आपल्या डोळ्यातील पहिलं मुसळ काढ, म्हणजे तू कसा वागतोयस हे पहिले पहा, आणि मग तू तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढ. हालेलुया, हालेलुया, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचे दोष काढता. हालेलुया, अरे ह्या वचनामध्ये काही लोक आहेत की दुसऱ्यांचे दोष काढत असतात शास्त्रीय परुषीप्रमाणे. हालेलुया, हालेलुया. पहा, ज्या वेळेला एक आंधळा मनुष्य लहानपणापासून तो आंधळा होता आणि ते भीक मागायचा, ज्या वेळेला येशूने त्याला दृष्टी दिली, हालेलुया, त्यावेळेला शास्त्री पुरुष तिथे आले आणि म्हणले याला दृष्टी कशी मिळाली, आज शब्दाचा दिवस आहे, हा खरोखरच आंधळा होता का. हालेलुया, हे जे आई वडील कोण आहेत याला बोलवा. हालेलुया, त्यावेळेला तो आंधळा म्हणाला ज्या वेळेला मी आंधळ होतो त्यावेळेला तुम्ही मला कोणी मदत केली नाही. हालेलुया, पण ज्या वेळेला परमेश्वराने मला या दृष्टी दिली आणि तुम्ही माझे मागे लागला. हालेलुया, हालेलुया, म्हणजे हे शास्त्री परिषद ढोंगी लोक आहेत. हालेलुया, आणि आता पण तसेच लोक आहेत, कुणाला मदत करत नाहीत आणि जे मदत करतात त्यांनाच ते दोष देतात. हालेलुया, हालेलुया, स्वतः कुणाला मदत करत नाहीत, कुणाला आजारातून मुक्त करत नाहीत. हालेलुया, हालेलुया, आणि ते येशूकडे आले, आजारातून मुक्त झाले की त्यांच्या मागे लागतात. तुम्ही तिकडे कशाला गेला, तिकडे काय केलं, कशामुळे तुमचे आजार गेले, असे त्या आंधळ्याला सर्व प्रश्न विचारू लागले. त्यावेळी ते म्हणला अरे मी ज्या वेळेला आंधळ होतो त्यावेळेला तुम्ही कोणी माझा पाहायला आला नाही. हालेलुया, 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 आणि आता तुम्ही सर्व माझ्या मागे लागलेलात की तुझे आई वडील कोण आहे, तुला दृष्टी कशी आली. हालेलुया, हालेलुया, तुझा गुरु कोण आहे, असे अनेक प्रश्न त्याला विचारू लागले.
हालेलुया. म्हणजे असे लोक आहेत ढोंगी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून अशा लोकांना पुढे लिहिल्या वचनामध्ये लिहिलं आहे की ते स्वतः तुम्ही कसे आहात ते पहा. हालेलुया, हालेलुया. मग नंतर तुम्ही दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ काढा. हालेलुया. म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातील तुला कुसळ काढायला असेल, पहिलं तू मुसळ काढ. म्हणजे तू पहिला कसा आहेस, तू देवाच्या वचनाचं पालन करत आहेस का, की त्यानुसार वागत आहेस का, हे पहिले पहा. हालेलुया. आणि मग तू भावाच्या डोळ्यातील कुसळ काढ. हालेलुया. म्हणून इथे लिहिलं, अरे ढोंग्या, पहिल्यांदा आपल्या डोळ्यातील मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावातील डोळ्यातील तुला कुसळ स्पष्टपणे दिसेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बरेच लोक असे आहेत. हालेलुया. ज्या वेळेला 18 वर्ष सैतानाच्या मिठीची एक आवरत होती आणि ती आराधनेमध्ये ज्या वेळेला आली, ती नेहमी 18 वर्ष सैतानाच्या बंधनात होती, त्यावेळेला तिला कुणीही मदत केली नाही. आणि ज्या वेळेला 18 वर्ष ती बंधनात होते आणि मग आराधनेमध्ये आले आणि येशूने तिला सांगितलं, जा, तुला पापाची क्षमा झालेली आहे, आणि तिच्या कुबड्यावरून हात फिरवला आणि त्या क्षणी ती शिधी झाली. हालेलुया. त्यावेळेला शास्त्री परुषी लोक बोलले, आज शब्बात दिवस आहे. हालेलुया. आज शब्बात दिवस आहे आणि तुम्ही तिला कशी ठीक केली. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेला ती 18 वर्ष ते बंधनात होती, खुबड होती, त्यावेळेला तिला कुणी मदत केली नाही. हालेलुया. पण ज्या वेळेला येशूने तिला त्या बंधनातून मुक्त केली, सैतानाच्या बंधनातून मुक्त केले, त्यावेळेला ते बोलले शब्बात दिवस आहे. त्यावेळेला येशू म्हणला, अरे ढोंग्यानो. हालेलुया. तुमची गाय किंवा बकरे एखाद्या खड्ड्यामध्ये पडलं तर तुम्ही त्याला काढता. हालेलुया. आणि ही तर 18 वर्ष सैतानाच्या बंधनात होती. हालेलुया. आणि तिला सोडवली. हालेलुया, हालेलुया. म्हणजे असे काही ढोंगी लोक आहेत. हालेलुया, हालेलुया. हे दुसरे जे करतात त्यांना ते पाहत नाही. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये लिहिलेले आहेत की स्वतः देवाची वचन पाळत नाहीत आणि जे पाळतात त्यांना पण ते पाळून देत नाहीत. हालेलुया. म्हणजे अशा लोकांना पुढे काय उदाहरण दिलेलं आहे की जे पवित्र ते कुत्र्याला घालू नका. हालेलुया, हालेलुया. जे पवित्र ते कुत्र्याला घालू नका. कारण देवाची जी वचनं पवित्र आहेत ती कुत्र्याला घालू नका. कुत्रे म्हणजे तुम्हाला आता समजले असेल कोण आहेत. पण म्हणून लिहिलेलं आहे की जे पवित्र ते कुत्र्याला घालू नका. हालेलुया. आणि जे आपले मोती ते डुकरापुढे टाकू नका. टाकाल तर कदाचित ते आपले पायाखाली तुडवतील आणि ते उलटे येऊन तुम्हाला फाडतील. हालेलुया, हालेलुया. जे पवित्र वचनं आहेत ती तुम्ही पहा. तुम्ही काय लोकांना सांगता जे दलाली करतात, जे चोऱ्या करतात, दारू पितात. हालेलुया. अशा लोकांना जी वचनं सांगितली ती तेवढे पुरते येतात आणि परत त्याची बंद होतात. कारण ते एरे माझ्या मागल्या, ते वाईट करायचं सोडून देत नाहीत. का दलाली करायचं सोडलं तर आम्ही खाणार काय. रूम विकला तर 10% मिळतात, गाडी बंगला विकला तर काही टक्केवारी मिळते आणि म्हणतात हे सर्व सोडायचं. हालेलुया. दारू प्यायची सोडायची. हालेलुया. असे लोकांना म्हणून इथे लिहिलेलं आहे की जे पवित्र ते अशा लोकांना सांगू नका, कारण ती डुकराप्रमाणे आहेत. हालेलुया, हालेलुया. डुकराला तुम्ही मोती टाका किंवा हिरे टाका, काय पण टाका, त्याला मोल माहिती आहे का त्याचं. हालेलुया. ते तुडवतील आणि उलटे फिरून तुम्हाला फाडतील. हालेलुया, हालेलुया. अशा लोकांना जर तुम्ही शास्त्री परुषी लोक असतात, हालेलुया, किंवा काही धर्मी पंडित लोक असतात, अशा लोकांना वचनं सांगितले तर ते पाळत नाहीत आणि जे पाळतात त्यांना विरोध करतात. हालेलुया, हालेलुया. असे लोक ते तुम्हालाच फाडतील, तुम्हालाच विरोध करतील. हालेलुया, हालेलुया. म्हणून अशापासून तुम्ही दूर राहा. हालेलुया, हालेलुया. अशापासून तुम्ही दूर राहा. म्हणून पेत्राचं दुसरं पत्र अध्याय 2 वचन 22 त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की एखादा कुत्रा असतो. हालेलुया. आणि तो रस्त्याने चाललेला असतो आणि तो अचानक उलटी करतो आणि पुढे जातो आणि परत मागं फिरतो आणि त्याला ती वोकारी दिसते. त्याला वाटतं काहीतरी खायचं आहे आणि परत तिने येऊन ते वोकारी खातो. हालेलुया, हालेलुया. तशी काही डुकरे असतात. हालेलुया. त्या डुकरांना तुम्ही घरी आणा, आंघोळ घाला, टावेल्याने साफ करा आणि परत सोडा, ती परत त्या चिखलातच जाणार. हालेलुया, हालेलुया. असे लोक काय आहेत. हालेलुया. म्हणून तुम्ही ज्या वेळेला प्रार्थनेला येता, देवाची वचनं ऐकता, त्यानुसार तुम्ही वागत आहात की नाही हे पहा. नुसती आजारमुक्ती करता, गाणी बोलता, टाळे वाजवता आणि परत ए रे माझ्या मागल्या हे चालू असतं. हालेलुया.
मग तुम्ही कुठल्या अवस्थेमध्ये मोडत आहात हे पहा. हालेलुया. तुम्ही शास्त्री पुरुषाप्रमाणे आहात की दुसऱ्यांना विरोध करणारे आहात, की देवाच्या वचनानुसार चालणारे आहात. हालेलुया. हालेलुया. किंवा देवाकडे आल्यानंतर देवा मी पापी आहे, आजपासून मी पाप करणार नाही. हालेलुया. हालेलुया. इथून पुढं मी नम्रतेने वागेन, तुझ्या वचनाचं पालन करेन, असे तुम्ही वागा. आणि परत ते करू नका. दुसऱ्यांचे दोष काढू नका. इतरांना क्षमा करा. कारण बायबलमध्ये लिहिलं आहे, ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्यांना क्षमा कराल त्यावेळेला परमेश्वर तुम्हाला क्षमा करेल. म्हणून एक बहिणीच्या मनामध्ये तिच्या चुलत्याविषयी राग होता आणि शिबिरला आल्यानंतर तिला समजलं की माझे हे त्रास का जात नाहीत. त्यावेळेला तिने चुलत्याला क्षमा केले, त्यावेळेला तिचे ते त्रास निघून गेले. पण तिने प्रार्थनेला आल्यानंतर क्षमा केले, पण घरी गेल्यानंतर क्षमा केली नव्हते. ज्या वेळेला त्या चुलत्याच्या मुलीचं लग्न होतं आणि ते निमंत्रण पत्रिका घेऊन घरी आला आणि त्याला माहीत होतं की मुलगी बोलणार नाही, तो घरात देऊन चालला होता. त्यावेळेला मुलीनं पाहिलं आणि परत त्यांना बोलवलं, या. तिला घरात बसायला दिलं, चाय पाणी दिला आणि सांगितलं की मी तुमच्या विरुद्ध वागले, पण मी येशूकडे गेल्यानंतर मला सत्य समजलं, माझे आत्मिक डोळे उचकटले. हालेलुया. पहा, येशूकडे आल्यानंतर, इथे आल्यानंतर ज्या वेळेला आपण देवाची वचनं ऐकतो आणि देवाच्या वचनानुसार वागतो त्यावेळेला आपले आत्मिक डोळे उचकटतात की आपण काय करत होतो. आपण वाडवडिलांच्या परंपरेने चाललो होतो. हालेलुया. हालेलुया. आपल्याला सत्याची जाणीव नव्हते, पण इथे आल्यानंतर कितीतरी लोकांचं परिवर्तन झालेलं आहे. हालेलुया. हालेलुया. बरेच लोकांचं परिवर्तन झालेलं आहे. नशा करायचं सोडून दिले, घरामध्ये झगडे करण्याचं सोडून दिले. ज्यांच्या घरामध्ये अशांती होते, झगडे होत होते, त्यांच्या घरामध्ये इथे आल्यानंतर शांती आलेली आहे. त्यांचं परिवर्तन झालेलं आहे. हालेलुया. हालेलुया. कारण देवाची वचनं, म्हणून बायबलमध्ये लिहिलं आहे की वचनच तुम्हाला बंधनमुक्त करतील. हालेलुया. देवाची वचनच तुम्हाला सैतानाच्या बंधनातून मोकळी करतील. हालेलुया. म्हणून ज्या वेळेला तुम्ही इथे प्रार्थनेला येता, इथे जी वचनं ऐकता ती वचनं तुम्ही नोट करा आणि घरी गेल्यानंतर परत ती पाठांतर करा. हालेलुया. हालेलुया. काही लोक नुसते म्हणतात आम्ही बायबल वाचतो, 1 पान 2-3 पानं, पण त्याचा अर्थ समजत नाही. हालेलुया. हालेलुया. मग तुम्ही ज्या वेळेला प्रार्थनेला येता की तुम्ही आजारासाठी, दुःखासाठी रडू नका, तर देवाकडं पवित्र आत्मा मागा. हालेलुया. पवित्र आत्मा म्हणजे देव स्वतः तुमच्या अंतःकरणात वस्ती करेल आणि मग तुम्हाला मार्गदर्शन करेल. हालेलुया. देव जर तुमच्याबरोबर असेल, पवित्र आत्मा तुमच्याबरोबर असेल, तर ते तुम्हाला मार्गदर्शन करेल. मग तुम्ही इतरांचे दोष काढायला जाल त्यावेळेला ते आतून आवाज येईल, जिभेला लगाम घाल. हालेलुया. हालेलुया. दुसऱ्यांचे दोष काढू नकोस. आणि तुम्ही जर पवित्र आत्मेचं ऐकलं तर तुम्ही इतरांचे दोष काढणार नाहीत. आणि जे पवित्र आत्मेचं ऐकत नाहीत ते इतरांचे दोष काढतात. हालेलुया. हालेलुया. तुम्ही बायकोला मारायला जाल, आतून आवाज येईल, मारू नकोस, तुमचा हात खाली गेला पाहिजे. हालेलुया. म्हणून आपण ज्या वेळेला प्रार्थनेला येतो तर आजारासाठी, दुःखासाठी रडू नका, तर देवाकडे पवित्र आत्मा मागा. हालेलुया. हालेलुया. सर्वात मौल्यवान चीज आहे. देव जर तुमच्याबरोबर असेल तर ते तुम्हाला मार्गदर्शन करेल. हालेलुया. हालेलुया. आणि देवाच्या वचनानुसार चालण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हालेलुया. देवाच्या वचनानुसार चालण्याचा प्रयत्न करा, म्हणजे देवाचे आशीर्वाद तुमच्यावरती आल्याशिवाय राहणार नाहीत. हालेलुया. हालेलुया. देवाचे आशीर्वाद पाहिजे असेल तर तुम्ही ही वचनं ऐका आणि त्यानुसार पाळण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. म्हणून रोमकरास पत्र अध्याय 12 वचन 10, बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकाचे खरे स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येकाने दुसऱ्याचा आदर आपल्यापेक्षा थोर माना. हालेलुया. हालेलुया. बंधू प्रेमापेक्षा, हालेलुया, तुमचा बंधू असेल तर त्याचा आदर करा, खरा स्नेहभाव दाखवला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आपण स्वतःला नम्र बनलं पाहिजे, म्हणजे एक दिवस देव तुम्हाला उंच करेल. हालेलुया. हालेलुया. एक दिवस देव तुम्हाला उंच करेल. म्हणून ही वचनं आहेत की आजपासून तुम्ही कुणाचाही दोष काढता कामा नये. हालेलुया. माझे शेजारी असे आहे. हालेलुया. माझा बॉस असा आहे. हालेलुया. हालेलुया. बॉस स्वतः काम करत नाही, आम्हाला कामं सांगतो आणि निघून जातो. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
हालेलुया. कारण प्रत्येकाने हे पहा, जर तुम्ही दोष काढला एका ऑफिसमध्ये, हालेलुया, एक ऑफिसर होता चांगला शिकलेला आणि तिथे एक पिऊन होता आणि त्या ऑफिसरनं सांगितलं की एक फाईल घेऊन ये, हालेलुया. आणि तो फाईल घेऊन आला आणि त्याने दुसरीच फाईल आणली होती, हालेलुया, हालेलुया. त्यावेळेला त्यानं सांगितलं, अरे मूर्ख, तुला काय समजतं का नाही, हालेलुया. हे काही लोक स्वतःला गंभीर समजतात, अरे मूर्खा, तुला काय समजते की नाही, हालेलुया. पण तो पिऊन काय बोलला नाही आणि तो ऑफिसर घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्या मुलाचा रिजल्ट आला होता. आता साक्षाचे चालू झालेले आहेत, रिजल्ट याचे चालू झालेले आहेत, हालेलुया. त्या मुलाचा रिजल्ट आला होता आणि मुलगा नापास, हालेलुया. लगेच तो ट्युशनमध्ये गेला, हालेलुया, आणि म्हणाला, ओ मी एवढा ट्युशनला पैसे घातले, मुलाला ट्युशन लावलं, माझा मुलगा नापास कसा आला. त्यावेळी ते म्हणाले, तुमच्या मुलाला अक्कल बिक्कल आहे की नाही, हालेलुया. तुम्ही जर इतराची काढाल तर तुमचे पण त्याच मापाने काढले जाईल, हालेलुया, हालेलुया. त्याच मापाने तुमचे पण दोष काढले जातील, हालेलुया, हालेलुया. म्हणून गमेंट करू नका. शिक्षणाचा गर्व, पैशाचा गर्व, नम्र बना. एक दिवस देव तुम्हाला उंच करेल, हालेलुया. देवाच्या वचनानुसार चालण्याचा प्रयत्न करा, म्हणजे देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या भावाने आणि बहिणींनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. जिथे कुठे तुम्हाला आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा आणि तिथे शक्य नसेल तर विश्वासाने छातीवरती हात ठेवा. ही प्रभू येशूची स्पर्श करण्याची वेळ आहे. प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार, सर्व बिमारी, सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने तुटून जाओ आणि प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. ज्या कुणाला सैतानी शक्तीने पकडलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलं होतील. जे कर्जामध्ये आहेत ते कर्जातून मुक्त होतील. ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे, ख्रिस्ताची शांती येईल. जे व्यसनामध्ये आहेत ते व्यसनातून मुक्त होतील. तुमच्या घर परिवारावरती, नोकरी धंद्यावरती प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद होत आणि तुम्ही सर्व स्वर्गीय शांतीने आणि आनंदाने भरून जाओ. आमेन.